श्लोक 94. श्रीराम तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणून म्हणा तेची हे नाम आता. श्रीराम. समर्थ रामदास सातत्यानं भगवान शंकराचं उदाहरण देतात. यासंबंधी शिवपुराण आणि भागवत पुराण यामध्ये शंकराची एक कथा आलेली आहे. ब्रह्मदेवांचे जे 10 मानसपुत्र होते त्यापैकी एक दक्ष राजा होता. त्या दक्ष राजाला अनेक कन्या होत्या, पण त्यांची धाकटी कन्या दाक्षायणी हिनं हट्टच धरला की मी विवाह करेन तर शंकराशीच, कारण या सर्व विश्वाला अमृत मिळावं म्हणून त्याने विषप्राशन केलं. अशा लोकोत्तर विभूतीशीच लग्न करून मी त्यांची सेवा करणार आहे. दक्ष हा महापराक्रमी आणि अहंकारी राजा असल्यामुळं त्याला हे मान्य नव्हतं, पण कन्येच्या आग्रहासाठी त्यानं त्या विवाहाला परवानगी दिली. पूर्वी अशी प्रथा होती की कुणीही यज्ञ केला तर सर्व देवांना आमंत्रण असायचं. त्यांच्या आशीर्वादानं तो यज्ञ संपन्न होत असे. दक्षानं केलेल्या अशाच एका यज्ञाला भगवान शंकर उपस्थित राहिले, पण दक्ष राजाला यायला थोडा विलंब लागणार होता. भगवान शंकर ही अशी देवता आहे की जे सतत तप आणि ध्यान करतात आणि त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ते सतत सृष्टीला देत असतात. जगात सत्यम शिवम सुंदरम राहावं म्हणून ते कार्यरत असतात. दक्ष राजाला यायला थोडासा वेळ आहे हे समजताच भगवान शंकर ध्यानस्थ झाले आणि त्यांनी तपसाधना करायला प्रारंभ केला. थोड्याच वेळात दक्ष राजा तिथं आला आणि त्यांच्या स्वागताला शंकर उभे राहिले नाहीत याचा त्यांना प्रचंड राग आला. आधीच मुलीनं आपल्या मनाविरुद्ध लग्न केलं, हा राग होताच. त्यात या प्रसंगाची भर पडली. दक्ष राजानं चिडून भगवान शंकरांची निर्भत्सना केली. अर्थात शंकर ध्यानस्थ असल्यामुळं त्यांना हे समजलंच नाही. पण नंदीला मात्र दक्षाच्या या वागण्याचा राग आला. तो शंकराची बाजू घेऊन भांडू लागला. त्या आवाजानं भगवान शंकराची समाधी भंग पावली. ते नंदीला घेऊन सभामंडपातून बाहेर पडले. त्याच वेळी दक्षराजानं घोषणा केली की इथून पुढं मी खूप मोठा यज्ञ करेन, पण शंकरांना बोलावणार नाही. खरोखरच त्यानंतरच्या यज्ञाला त्यानं शंकरांना आमंत्रणच दिलं नाही. तरीही दाक्षायणी यज्ञासाठी गेली. तिथं गेल्यावरती दक्षानं तिचा पाणउतारा केला आणि शंकराच्याबद्दल अपशब्द उच्चारले. हे सहन न झाल्यामुळं दाक्षायणीनं त्या यज्ञात उडी घेतली आणि स्वतःचा देह संपवला. ही वार्ता जेव्हा भगवान शंकरांना समजली तेव्हा ते खूप चिडले आणि त्यांनी स्वतःचा दूत कालभैरव याला यज्ञस्थळी पाठवलं. शंकरांकडून प्रचंड शक्ती आणि ताकद घेऊन कालभैरव आला होता. या यज्ञाच्या ठिकाणी प्रचंड मंत्रसामर्थ्य असणारे अनेक ऋषी आणि देव उपस्थित होते, पण कालभैरवापुढं त्यांच्यापैकी कोणाचं काहीही चाललं नाही. सर्व यज्ञमंडपाचा जाळून त्यानं विध्वंस केला. दक्ष राजाला त्याचं मस्तक उडवून मारून टाकलं. पुढं शंकराने स्वतःच्या मंत्रसामर्थ्यानं दक्षाला जिवंतही केलं. तेव्हा त्याला भगवान शंकराचं महत्त्व पटलं आणि दक्ष राजाचा अहंकार दूर झाला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भगवान शंकर हे असे देव आहेत, त्यांच्याकडं तेजाच्या असे किरण आहेत की ज्याच्यापुढं कोणत्याही शक्तीचं काहीही चालत नाही. त्यांच्याकडं इतकी उष्णता आणि ताकद आहे की ते धाडकन सगळं जाळून टाकतात. त्यांना कोप आला तर तिन्ही लोक जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडं आहे. असे हे भगवान शंकर रामनामामुळं प्रभावित झाले आणि रामनामाच्या स्मरणानं शांत आणि सुखी झाले. स्वभावातल्या तापटपणाच्या दोषावर त्यांनी रामनामाच्या जपानं मात केली. असं म्हणतात की शिवपिंडीमध्ये आणि अणुभट्टीमध्ये जी ऊर्जा असावी ती सारखी आहे का याचं संशोधन चालू आहे.
अणुभट्टीचे नियम आणि शंकराच्या पिंडीच्या पूजेचे नियम बरेचसे सारखे असतात. अणुभट्टीचा आकार शिवपिंडीसारखा असतो. शंकराचं मंदिर अणुभट्टीप्रमाणे गावाच्या बाहेर असतं. त्यामध्ये कदाचित प्रचंड उष्णता असू शकेल म्हणून त्याला सतत अभिषेक केला जातो. इतर देवांच्या मूर्ती गाभाऱ्याच्या वर असतात, तर शिवपिंडी ही बरीच खोल असते. शंकराला जो रुद्र स्वाहाकार केला जातो तो बऱ्याच मोठ्या आवाजात केला जातो. संशोधन चालू असलं तरी त्याची उत्तरं अजून शास्त्रज्ञांना सापडलेली नाहीत. पती रागीट असेल तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास त्याच्या पत्नीला होतो. पार्वती ही अन्नपूर्णा आहे, त्या अर्थानं ती विश्वमाता आहे. पार्वतीला शंकराने रामनामाचा उपदेश केला. तसंच आपल्या पतीचा राग रामनामानं शांत झालेला पाहून देवी पार्वती देखील आदरानं रामनाम घेऊ लागली. समर्थ त्यांच्याच एका श्लोकामध्ये म्हणतात, सुरेंद्रचंद्र शेखरू अखंड ध्यातसे हरू, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होतसे दुणा श्रीराम राम म्हणा. समर्थ सांगतात, असा हा इतिहास आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण रामनामाचा जप करावा. जय जय रघुवीर समर्थ. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम हाता. श्रीराम.